जुना करार यशया 7:10-17, नवा करार मत्तई 1:18-25 या शास्त्रपाठाकडे यावेळेस आपण लक्ष देऊयात. आजच्या मननाकरता पवित्र शास्त्रामधून यशयाचा ग्रंथ याचा 7वा अध्याय 10 ते 17. यशया 7:10-17. इम्मान्युएल संबंधी यशयाचा संदेश. परमेश्वर आहादास आणखी म्हणाला, तुझा देव परमेश्वर याच्यापाशी तू आपणासाठी चिन्ह माग. ते खाली अधोलोकात असो किंवा वर ऊर्ध्वलोकात असो. आहाज म्हणाला, मी मागणार नाही, मी परमेश्वराची परीक्षा पाहणार नाही. तेव्हा तो म्हणाला, हे दाविदाच्या घराण्या, मी सांगतो ते ऐक. तुम्ही मनुष्यास कंटाळा आणिता, हे थोडे झाले म्हणून माझ्या देवाचाही कंटाळविता काय. यास तो प्रभू स्वतः तुम्हास चिन्ह देत आहे. पहा, कुमारी गर्भवती होऊन पुत्र प्रसवेल व त्याचे नाव इम्मान्युएल, आम्हा सन्निध देव असे ठेवील. वाईट टाकावे व चांगले घ्यावे हे त्यास समजू लागले म्हणजे तो लोणी व मध सेवन करील. कारण वाईट टाकावे व चांगले घ्यावे हे त्या मुलास समजू लागण्यापूर्वी ज्या 2 राजांच्या भीतीने तू घाबरला आहेस त्यांचा देश उजाड होईल. इफ्राईम यहुदापासून वेगळा झाला तेव्हापासून आले नाहीत असे दिवस परमेश्वर तुला, तुझ्या लोकांना व तुझ्या बापाच्या घराण्याला आणील, म्हणजे अश्शूराच्या राजाला तुझ्यावर आणील. नवीन करार यामधून मत्तयाचा 1 अध्याय 18 ते 25. येशू ख्रिस्ताचा जन्म ह्या प्रकारे झाला. त्याची आई मरिया हिचे योसेफास वाग्दान झाल्यावर त्यांचा सहवास होण्यापूर्वी ती पवित्र आत्म्यापासून गर्भवती झालेली दिसून आली. तिचा पती योसेफ नीतिमान होता व तिची बेअब्रू करण्याची त्याची इच्छा नसल्यामुळे तिला गुप्तपणे सोडण्याचा त्याने विचार केला. असे विचार त्याच्या मनात घोळत असता पहा, प्रभूच्या दूताने त्याला स्वप्नात दर्शन देऊन म्हटले, योसेफा, दाविदाच्या पुत्रा, तू मरियेचा आपली पत्नी म्हणून स्वीकार करण्यास अनमान करू नकोस. कारण तिच्या पोटी जो गर्भ आहे तो पवित्र आत्म्यापासून आहे. तिला पुत्र होईल आणि त्याचे नाव तू येशू असे ठेव, कारण तोच आपल्या प्रजेला त्याच्या पापापासून तारेल. हे सर्व अशासाठी झाले की प्रभूने संदेष्टाच्याद्वारे जे सांगितले ते पूर्ण व्हावे. ते असे, पहा, कुमारी गर्भवती होईल व तिला पुत्र होईल आणि त्याला इम्मान्युएल हे नाव देतील. या नावाचा अर्थ आम्हाबरोबर देव. तेव्हा झोपेतून उठल्यावर त्याने प्रभूच्या दूताने आज्ञापिल्याप्रमाणे केले. त्याने आपल्या पत्नीचा स्वीकार केला, तरी तिला पुत्र होईपर्यंत त्याने तिला जाणिले नाही. त्याने त्याचे नाव येशू असे ठेवले. तुला पुत्र होईल आणि त्याचे नाव तू येशू असे ठेव, कारण तोच आपल्या प्रजेला त्यांच्या पापापासून आणेल. या आपण सर्वजण मिळून देवाची स्तुती करू, देवाचा गौरव करू. गाऊया, येशू मसीह देखा खुशी करे महिमा उसकी, तेरा हुआ हमारा आसरा, देखो हमारा शहर.
दिलासा होता आणि शब्दातील होता. तोच प्रारंभी दिलासा होता. सर्व काही त्याच्याद्वारे झाले आणि जे काही झाले ते त्याच्या वाचून झालेले आहे. आपण सर्व मिळून त्याची या निर्माण करण्याची स्तुती करूया.
वचनाकडे जाऊयात. नाताळाचा पहिला संदेश यावेळेस ऐकत. वास्तविक पाहता माझा तिसरा संदेश आज मी सांगत आहे. पहिला संदेश चर्च कमिटीची मीटिंग झाली त्यावेळेस मागच्या सोमवारी सांगितला, बुधवारी दुसरा संदेश सांगितला, आज हा तिसरा संदेश. परंतु रविवारच्या भक्तीतला पहिला संदेश आहे. ज्यावेळेस आम्ही नाताळ म्हणतो त्यावेळेस जगभरामध्ये नाताळ सण हा आनंदाचा सण आहे. जिकडे तिकडे लोकांना या दिवसांमध्ये आनंद करायला आवडतं. कारण की मग एक गीत आहे जॉय टू द वर्ल्ड, आणि मग त्याच्यामुळं हर्ष जगा प्रभू जन्मला, जगाला आनंद आहे कारण प्रभू जन्मलेला आहे. परंतु काल परत्वे काही गोष्टींची बदलण होत गेली किंवा गोष्टी बदलत गेल्या आणि मूळ संकल्पना बाजूला पडत गेली आणि नवीन संकल्पनेने त्याची असणारी जागा घ्यायला सुरुवात केली. अनेक वेळेस मूळ संकल्पना कालपरत्वे बाजूला जाते आणि नवीन संकल्पना त्याच्यावरती वरचढ होऊ लागतात. यासाठी की त्या काळात ती गोष्ट आहे. परंतु देवाचं वचन कधी बदलत नाही. देवाचं वचन हे सदैव सर्व काळासाठी सारखंच आहे. मनुष्य त्याच्या गोष्टी बदलू शकतो, देवाचं वचन, देवाचा निर्णय बदलत नाही. कारण की शास्त्र स्पष्टपणे सांगतं आम्हाला, आकाश आणि पृथ्वी नाहीशी होतील परंतु देवाच्या वचनातला काना आणि मात्रा, मराठीमध्ये खूप मोठं आहे, काना दिसतो, मात्रा दिसतो, जो शब्द आहे ते अनुस्वार हा शब्द असला किंवा अहम है ना, शेवटी टिंब येतो ना, 2 टिंब, त्याचा अर्थ खरं मराठीमध्ये ते यायला हवं की देव अनुस्वार देखील त्यातले बदलत नाही. इतका देव आपल्या वचनासंगती प्रामाणिक आहे. आणि म्हणून देवाचं वचन आम्ही पाळत असताना अनेक वेळेस आम्ही सहजपणे काही गोष्टी नाताळाकडे येत असताना सहजासहजी आम्ही घेऊन येतो आणि आम्हाला असं वाटतं तेच आहे. काल मगाशी सेक्रेटरी साहेबांनी सांगितलं त्याप्रमाणे काल बऱ्याच चर्चेसचे 8 ते 9 चर्चेसचे लोक एकत्र होते आणि आम्ही विचार करतो फेरी काढायची. आणि फ्री काढता एक विषय समोर मांडला आणि तो होता की जर समजा लोकांना आकर्षित करायचं असेल तर आपल्याला 1-2 सॅन्टा क्लॉज करूयात. आणि आनंदाची गोष्ट आहे, सर्व म्हणले सॅन्टा क्लॉज नको पाळक साहेब, सॅन्टा क्लॉज बायबलमध्ये नाही. सॅन्टा क्लॉज आल्यानंतर आमचा जो मूळ दृष्टिकोन आहे तो लोप पावेल. अशा असणाऱ्या बऱ्याचशा बाहेरच्या गोष्टींनी त्याच्यावरती वर्चस्व केलेलं आहे. अनेक वेळेस आम्ही सहज म्हणतो, ख्रिसमस ट्री आमच्या घरामध्ये लावतो त्याच्यावरती आम्ही कापूस टाकतो आणि आम्ही सहज म्हणतो कारण की वेस्टर्न कंट्रीजमध्ये त्या काळामध्ये जे आहे बर्फ पडतो म्हणून तो बर्फ आहे. तो बर्फाचा अर्थ नाही, त्याचा अर्थ निराळा आहे. अनेक वेळेस आजही घरांमध्ये आमच्या मुलांना ज्यावेळेस गिफ्ट नाताळाला भेटतं त्यावेळेस भेटल्यानंतर मुलांना अजूनही वाटतं कुणीतरी सॅन्टा क्लॉज देऊन गेला, ते बक्षीस देण्यासाठी आई वडिलांच्या खिशाला सॅन्टा क्लॉज पडलेला असतो. ही मुलं विसरून जातात. परंतु आम्ही कळत नकळत मुलांवरती ते मांडायचा प्रयत्न करतो की हे असं आहे. प्रिय बंधू भगिनींनो, नाताळाकडे ज्यावेळेस आम्ही येतो आम्ही सहज म्हणतो, ज्यावेळेस मत्तयकृत शुभवर्तमान वाचतो 1 अध्याय आणि त्याच्या असणाऱ्या 18व्या वचनात ज्यावेळेस येशू ख्रिस्ताचा जन्म या प्रकारे झाला, तो मांडत असताना मत्तय येशूच्या जन्माचा वृत्तांत मांडतो कशा प्रकारे झाला. परंतु योहानकृत शुभवर्तमान 3 अध्याय 16 वचन आम्हाला हे सांगतं येशूचा जन्म का झाला. योहान 3:16 आम्हाला सांगतं येशूचा जन्म का झाला. कारण की ते माहीत असल्याशिवाय आम्हाला येशूचा जन्म जो आम्ही साजरा करतो त्याची आम्हाला कुठल्याही प्रकारे लाभदायक गोष्टी घडणार नाहीत. अनेक वेळेस आम्ही सहज प्रश्न विचारला आहे, म्हणतो येशू का जन्माला, आमच्या पापाची क्षमा व्हावी म्हणून जन्मला. ते एक सत्य आहे. परंतु हे सत्य जे आहे ह्याच्या अगोदर एक सत्य आहे की येशू जन्माला का येतो. ज्या वेळेस आम्हाला ते सत्य समजतं त्यावेळेस आमचा दृष्टिकोन बदलतो. ज्या वेळेस आम्हाला एखाद्या गोष्टीच्या मागचं सत्यता पडताळली जाते, ती माहीत होते, त्यावेळेस तो सेलिब्रेट करणं किंवा त्याच्यावरती विश्वास ठेवणं आमच्याकडच्या गोष्टी बदलत जातात. कारण की आम्हाला त्यातली मूळ गोष्ट माहीत होते. योहान 3:16 मध्ये लिहिलेलं आहे, देवाने जगावर एवढी प्रीती केली. प्रिय बंधू भगिनींनो, नाताळ जो सण आहे हा प्रीतीचा सण आहे. नाताळाच्या सणामध्ये प्रीती प्रत्यक्षात येताना दिसते. उपासना संगीतात म्हणले प्रीतीने देहधारणा केली. देवाची प्रीती हा नाताळाच्या केंद्रस्थानी असणारा विषय आहे. ज्याप्रमाणे प्रकटीकरणाच्या पुस्तकाच्या 4थ्या अध्यायामध्ये देवाचं राजसन हे त्याविषयी किंवा स्वर्गामध्ये केंद्रस्थानी असणारा विषय देवाचं राजसन आहे, त्याप्रमाणे नाताळाचा केंद्रस्थानी असणारा मुख्य मुद्दा, मुख्य बाब ही आहे की देवाची प्रीती.
ज्या वेळेस आम्ही म्हणतो ना की आमच्या पापासाठी येशू जन्माला आला, त्यावेळेस त्याचा अर्थ हा आहे की आम्ही पापी झाल्यामुळं देवाने योजना केली, परंतु त्याचा अर्थ हा होतो की आमच्या पापामुळे येशू जन्माला. प्रिय बंधू आणि भगिनींनो, माणसाला पापाची जाणीव होण्याच्या अगोदर आणि पापाची भयंकरता त्यांच्या जीवनामध्ये त्याचे परिणाम दाखवण्याच्या अगोदरच देवाने हे स्पष्ट केलं उत्पत्ती 3:15 मध्ये की तुझी संतती आणि स्त्रीची संतती यामध्ये मी परस्पर वैर स्थापिन, ती तुझे डोके फोडील व तू तिची टाच फोडशील. येशू ख्रिस्त भूतलावरती देहरूपामध्ये जन्माला येणार आहे याविषयीचं स्पष्टीकरण पहिल्याच वेळेस मनुष्याने पाप केल्या आदाम आणि त्याची स्त्री यांनी पाप केल्या देव त्यांच्या भेटीला आला आणि त्यावेळेस देव म्हणतो की माझा पुत्र जगामध्ये जन्माला येणार आहे. येशूच्या येण्याने देवाची प्रीती प्रत्यक्षात येताना आम्हाला दिसते, कारण की मनुष्याच्या गरजेवरती किंवा मनुष्याला वाटलं म्हणून देव गोष्टी करत नाही. उत्पत्तीच्या पुस्तकाच्या पहिल्या अध्यायात आणि दुसऱ्या अध्यायामध्ये आम्हाला मानवाच्या निर्मितीचा आम्हाला वृत्तांत पाहायला भेटतो. दुसऱ्या अध्यायामध्ये आल्यानंतर आम्हाला पाहायला भेटतं की देवाने मातीपासून आदामाला बनवलं आणि आदामाला सांगितलं की तू जाऊन सर्व प्राण्यांना नावं दे. देवाने काही प्राण आदामाकडे आणले आणि आदामाला नावं द्यायला सुरुवात झाली आणि देव त्याच वेळेस आदामाला ह्याची जाणीव होण्याच्या अगोदर की मी एकटा आहे, त्याच वेळेस देव म्हणतो मी ह्याच्यासाठी एक सहचारणी तयार करल, मी याच्यासाठी एक पार्टनर तयार करल. देवाने आदामाला गरज जाणवण्याच्या अगोदर त्याप्रमाणे मनुष्याला पापाची तीव्रता आणि मनुष्य जर पापामध्ये मरण पावला तर त्याला पापामध्ये मरण पावल्यानंतर त्याला अनंतकालिक नरक यातनेमध्ये जावं लागेल. हा जो मूळ हेतू आहे त्याच्यावरती देवाने माणसाला समजण्याच्या अगोदरच देवाने रेमेडी दिली आणि ती रेमेडी आहे प्रभू येशू ख्रिस्ताचा जन्म. आम्ही म्हणालो म्हणून देवाने गोष्टी नाही केल्या. देवाने आमच्यासाठी मुळात त्याच्या उदात्त सार्वभौमत्वामध्ये आमच्यासाठी ही गोष्ट केली आणि म्हणून नाताळ हा प्रीतीचा सण आहे. नाताळ द्वेषाचा सण नाही. नाताळामध्ये प्रीती करणं गरजेची आहे, परंतु ज्या वेळेस आम्ही योहान 3:16 मध्ये पाहतो ही प्रीती अलौकिक प्रीती आहे. ह्या प्रीतीसारखी दुसरी प्रीती आम्हाला जगामध्ये दुसरीकडे कुठे दिसत नाही. नवीन करारातल्या ग्रीक भाषेमध्ये 3 शब्द ग्रीक भाषेमध्ये प्रीतीसाठी किंवा प्रेमासाठी वापरलेले आहेत आणि त्यापैकी वास्तविक पाहता ग्रीक भाषेत 4 शब्द आहेत. नवीन करारामध्ये 3 शब्द आलेले आहेत आणि जे 3 शब्द आहेत ह्या 3 शब्द ग्रीक भाषा आणि इब्री भाषा ह्या दोन्ही भाषांमध्ये फार सुंदरता आहे. ज्या वेळेस त्या ठिकाणी शब्द येतात त्यावेळेस हे शब्द आम्हाला त्याचा प्रामाणिक अर्थ सांगतात की देव नेमकं आमच्या संगती काय बोलू इच्छितो. आम्ही ज्या वेळेस आमच्या भाषेत वाचतो ना त्यावेळेस त्या भाषेमध्ये अनेक वेळेस आम्हाला परिपूर्ण अर्थ भेटत नाही, परंतु ग्रीक भाषेमध्ये ज्यावेळेस वाचतो त्यावेळेस त्याचा परिपूर्ण अर्थ आम्हाला भेटतो आणि म्हणून नवीन करारामध्ये ज्यावेळेस आम्ही येत असताना ह्या प्रेमासाठी किंवा प्रीतीसाठी 3 वेगवेगळे शब्द आहेत आणि हे 3 शब्द देव नवीन करारामध्ये 3 वेगळ्या ठिकाणी वापरतो यासाठी की त्या शास्त्रपाठाचा त्या घटनेचा वाचकाला योग्य तो अर्थ समजावा आणि देवाचा आत्मा तो अर्थ योग्य त्या पद्धतीने समजून देतो. म्हणून जगामध्ये जेवढी भाषांतरं आहेत ही सगळी भाषांतरं वाचायला पाहिजेत, कारण की जेवढ्या भाषा येतात आम्ही वाचू त्यावेळेस आम्ही त्या भाषा त्या देवाच्या असणाऱ्या वचनाच्या अधिक जवळ जातो, कारण की त्या ठिकाणी आम्हाला जगातल्या कुठल्याही भाषांतराला आम्हाला नाकारता येणार नाही, परंतु आम्ही वाचन केल्यानंतर शब्द बदलले असतात त्यातून आम्हाला अर्थ समजतो. आणि म्हणून ज्यावेळेस आम्ही येतो त्यावेळेस हा नाताळ जो आहे नवीन करारात 3 शब्द आहे. पहिला शब्द जो आहे पती आणि पत्नी यांच्यामध्ये असणारं जे प्रेम आहे त्यासाठी ग्रीक शब्द वापरला इरॉस. इरॉस पती पत्नीतलं प्रेम. त्यानंतर दुसरा शब्द जो आहे तो योहान कृष शुभवर्तमानात आम्हाला वाचायला भेटतो. येशूचं पुनरुत्थान झाल्यानंतर रात्रभर प्रेषित 7 जण गेले. पेत्रासंगती 7 जण आहेत ते सगळे मिळून ते मासे धरतात, मासे भेटत नाही आणि येशू मग त्यांना बोलावतो, जाळं टाकायला उजवीकडे लावतो, मासे भेटतात 153 आणि मग त्या ठिकाणी आल्यानंतर त्या समुद्राच्या किनाऱ्यावरती येशू त्यांच्यासाठी नाश्ता तयार करतो आणि मग येशू त्यांच्याशी बोलत असताना म्हणतो, पेत्राला विशेष करून म्हणतो, पेत्रा यापेक्षा तू माझ्यावर अधिक प्रीती करतोस काय. त्या ठिकाणी येशूने पेत्रासाठी वापरलेला जो शब्द आहे तो म्हणतो, पेत्रा तू माझ्यावरती आगापे प्रीती करतोस का, आगापे करतोस का. आणि पेत्राचं उत्तर आहे, हे देवा, हे येशू, हे गुरु, तुला माहित आहे मी तुझ्यावर फिलिओस करतो. तिथं शब्द आलाय फिलिओस.
पेत्र दोनदा फिलिओस शब्द वापरतो. सुरुवातीच्या प्रश्नामध्ये दोनदा येशू त्याला म्हणताना आगापे प्रीतीविषयी विचारतो. संत पेत्र दोनदा पहिला प्रश्न उत्तर देतो, फिलिओस म्हणजे मित्राच्या प्रीतीविषयी उत्तर देतो. तिसऱ्या ह्याच्यामध्ये येशू त्याला प्रश्न विचारतो, तू माझ्यावरती फिलिओस म्हणजे मित्राची प्रीती करतो का? आणि मग तो म्हणतो शेवटी, प्रभूजी तुला माहित आहे मी तुझ्यावरती मित्राची प्रीती तर करतच आहे. कठीण आहे. मित्र आहे, पण मित्राने मित्राला 3 दिवसापूर्वी नाकारलं होतं. फिलिओस, 2 मित्रातली प्रीती, मित्रप्रेम. आणि तिसरा शब्द जो आहे नवीन करारामध्ये आलेला तो आहे आगापे. आगापे शब्द जो आहे, ह्या आगापे शब्द म्हणजे दैवी प्रीती. आणि योहान 3:16 मध्ये जी प्रीती आहे ती दैवी प्रीती आहे. दैवी प्रीतीसारखी दुसरी प्रीती नाही. नाताळामध्ये बरीच गीतं आहेत की जी नाताळाच्या प्रीतीविषयी लोकांनी लिहिली आहेत. त्यातलं एक गीत फार सुंदर आहे, इंग्रजीमध्ये आहे तसं ज्यांना समजते समजून घेईल, भाषांतर करण्याचा प्रयत्न करेल. आणि ते गीत येण्याप्रमाणे, ख्रिसमस इज अ टाइम टू लव, ख्रिसमस इज अ टाइम, ख्रिसमस इज अ टाइम, ख्रिसमस इज अ टाइम टू लव. नाताळ हा प्रीती करण्याचा समय आहे. पुढे तो कडव्यामध्ये येतो, वी ऑफन स्टार्ट टू वरी अँड पीपल गेट अपसेट. आम्ही अनेक वेळेस नाताळामध्ये खूप गोष्टींचा विचार करतो, चिंता करतो, हे घडल कसे, आणि ते न घडल्यामुळे आम्ही थोडेसे नाराज होतो. तो म्हणतो, इफ थिंग्स डू नॉट गो राईट ऑन ख्रिसमस डे, जर नाताळाच्या दिवशी जर गोष्टी नीट घडल्या नाहीत, ठरवलं त्याप्रमाणे जर गोष्टी पुढे गेल्या नाहीत, प्लॅनिंग प्रमाणे जर गोष्टी पुढे गेल्या नाहीत, व्हॉट वी शुड रिमेंबर इन ऑल पुश अँड शो इज ख्रिसमस इज अ टाइम टू लव. जरी गोष्टी आम्ही पाहिल त्याप्रमाणे घडत नाहीत, पण नाताळाच्या दिवशी, नाताळाच्या काळात आम्ही हा विचार केला पाहिजे की नाही, नाताळ हा प्रीती करण्याचा सण आहे. त्यामुळे नाताळाच्या दिवशी एखादी गोष्ट वेगळी असेल, कठीण असेल, तिच्यामध्ये बरोबर झालं नाही, त्याच्यामध्ये थोडंसं मीठ जास्त पडलं, थोडंसं पानसट झालं, थोडंसं कठीण झालं, आल्यानंतर खुर्ची पुसलेली नाही, तरी आम्ही त्या दिवशी म्हणलं पाहिजे नाताळ हा प्रीती करण्याचा सण आहे. आणि आम्ही ज्याच्याकडे जे काम दिलंय त्याच्यावर प्रीती करून आम्ही गोष्टी केल्या पाहिजे. पुढे गीत करताना सांगतो, मे बी थिंग्स डू नॉट साऊंड राईट और लुक टू द वे दे शूड. यदा कधी आम्हाला त्या नाताळाच्या दिवसातल्या गोष्टी पाहिजे तशा घडताना दिसत नाहीत, किंवा आम्हाला त्या पाहण्यात तशा येत नाहीत, परंतु तो लिहित असं, अँड मे बी दे आर नॉट परफेक्टली ट्यून. यदा कदाचित जसं हवं तसं परफेक्ट प्लॅनिंग दिसत नाही. तो म्हणतो, परंतु एक गोष्ट महत्त्वाची आहे, त्याच्याकडे लक्ष लावण्यापेक्षा आम्ही त्या नाताळाच्या प्रीतीकडे लक्ष लावणं गरजेचं आहे. प्रिय बंधू भगिनींनो, नाताळाची प्रीती जी आहे प्रभू येशू ख्रिस्ताशिवाय ती विधित होऊ शकत नाही. आणि देवाने जी प्रीती केली त्याचे काही पैलू आम्हाला योहान 3:16 मध्ये वाचायला भेटतात. आणि सर्वात पहिली जी प्रीतीचा पैलू आहे तो आहे, देवाने आमच्यावर अनकंडिशनल प्रीती केली. देवाने आमच्यावर निस्वार्थी प्रीती केली. ज्यावेळेस देवाने येशूला जगामध्ये पाठवण्याचं ठरवलं, ज्या दिवशी येशू ह्या भूतलावर बेतलेहमामध्ये जन्माला आला, यहुद्या प्रांतातील, मी सारखं यहुद्या प्रांतातील म्हणतो कारण की 3 वर्षापूर्वी एक नवीन डॉक्युमेंटरी डिस्कवरी चॅनलवरती दाखवण्यात आली. आणि ज्या माणसाने डिस्कवरी केली तो आर्किओलॉजिस्ट आहे. आणि त्याचं म्हणणं असं आहे की येशूचा जन्म बेतलेम, की जे यहुद्या प्रांतात आहे तिथं झाला नाही, तर गालिल प्रांतामध्ये एक बेतलेम होतं त्या ठिकाणी झालेला आहे. ज्यावेळेस गालिल प्रांतामध्ये जाण्याचा एक रस्ता आहे, त्याच्या बाजूला एक जुनं ठीक गाव आहे. ते गाव जे आहे त्याला त्या काळात बेतलेम म्हणून म्हणायचे. आणि त्याने त्याच्यावरती बरेच स्वतःचे असणारे स्पष्टीकरण दिले. त्यात एक स्पष्टीकरण आहे, मरिया गरोदर होती म्हणून ती इतक्या लांबचा प्रवास करू शकत नाही, परंतु पवित्र शास्त्र आम्हाला स्पष्टपणे सांगतं येशूचा जन्म हा यहुद्याच्या बेतलेम प्रांतात झाला. कारण जुन्या करारामध्ये त्याचं भविष्य कथन आहे. मिखाच्या पुस्तकात 5वा अध्याय 2रा वचनात म्हणतो, हे यहुद्याच्या प्रांता बेतलेमा, हजारामध्ये तुझी गणना अल्प आहे, तरी तुझ्यातून एक सरदार निघेल, तो इस्रायलाचा शास्ता होईल. येशूचा जन्म बेतलेमामध्ये घडणार आहे हे त्या दिवशी मिखाने लिहून ठेवलं. आणि म्हणूनच मागी लोक आल्यानंतर थोर हेरोदाने त्यांना विचारलं की तुम्हाला कधी दिसेल, आणि त्याने त्यांना तारा निघण्याची वेळ विचारून घेतल्यानंतर पहिल्यांदा त्याने काय केलं, त्याने सांगितलं शास्त्री आणि पुरुषांना बोलवा. शास्त्री पुरुषांनी मिखा 5:2 सांगितलं की येशूचा जन्म बेतलेमामध्ये होणार आहेत. आणि म्हणून त्याने सांगितलं तुम्ही बेतलेमाकडे जा. प्रिय बंधू आणि भगिनींनो, त्या बेतलेमामध्ये ज्यावेळेस येशूचा जन्म 2000 वर्षापूर्वी झाला, ते जे आहे ते निस्वार्थी प्रीती आहे. देवाने आमच्याकडून,
देवाने आमच्याकडे पाहून प्रीती केली, परंतु आमच्यापासून देवाने कुठली अपेक्षा केली नाही. देवाने त्याचा एकुलता एक पुत्र प्रभू येशू ख्रिस्त 2000 वर्षापूर्वी ज्या वेळेस त्याने देहधारणा केली, त्या देहधारणेचा अर्थ हा होता, मी माझ्या बाजूने माझा करार मनुष्याने पुन्हा माझ्या संगती नातं प्रस्थापित करावं म्हणून मी तयार केलेला आहे. आणि हा प्रत्यक्षात येत आहेत. जगातल्या कुठल्याही माणसाने, एकाही व्यक्तीने जर त्या कराराला प्रतिसाद दिला नसता तरी देवाने तो करार तसाच केला असता. किंबहुना उलट्या भाषेत जर म्हणायचं, जगामध्ये केवळ एकच माणूस असता आणि त्या माणसाला केवळ तारणाची गरज असती, तरी येशू ख्रिस्त 2000 वर्षापूर्वी बेथलेहममध्ये जन्माला असता. तो 2000 वर्षापूर्वी ख्रिस्तपूर्व 4-4.5च्या काळामध्ये तो बेथलेहमात जन्मला. त्याचं कारण हे आहे, गलातीकरास पत्रामध्ये संत पाऊल गलातीकरास मंडळीला असं म्हणतो, काळाची पूर्णता झाली त्यावेळेस स्त्रीपासून असा तो जन्माला आला. त्याने देवाने जी प्रीती केली ती निस्वार्थी प्रीती आहे. नाताळामध्ये प्रिय बंधू भगिनींनो, आम्ही निस्वार्थी प्रीती करायला शिकायला पाहिजे, तर नाताळ आहे. ह्याच्याकडून करंजीचं ताट आलं म्हणून त्याला करंजीचं ताट. पाळक साहेबांच्या घरी फराळाचं ताट चाललंय म्हणून त्याच्यामध्ये काजू बदामचं ताट. दुसऱ्या दारामध्ये येणाऱ्या गरीब माणसाला गव्हाची पुरी. निस्वार्थी प्रीती आहे. समोरच्याने माझ्यासाठी काय करो अथवा न करो, मी त्याच्यावरती प्रीती करणं गरजेचे आहे. देवाने आमच्याकडनं कुठली अपेक्षा ठेवली नाही. देवाने योजना केली नाताळामध्ये निस्वार्थी प्रीती करायला बघायला. कुठं करायची मी बरेच सांगणार आहे, कोणाकोणावर प्रीती करायची. समारोपात बरेच उदाहरण आहेत शास्त्रातले. कोणावर प्रीती करायची? आम्ही निस्वार्थी प्रीती करायची. मला ह्याच्याकडून काहीतरी भेटेल. आत्ता मी पेरत आहे, 4 वर्षांनी 5 वर्षांनी 6 महिन्याने 10 महिन्याने ह्याच्यापासून मला रिटर्न्स बॅक आल्या पाहिजेत म्हणून प्रीती नाही करायची. ती दैवी प्रीती नाही, ती निस्वार्थी प्रीती नाही, ती स्वार्थानुसार केलेली प्रीती आहे. आणि देवाला स्वार्थी प्रीती आवडत नाही. आणि शास्त्र आम्हाला दुसरीकडे सांगतं, ज्या मापाने तू मापून देशील त्याच मापाने तुला मापून देण्यात येईल. नाताळातली प्रीती देवाने केलेली जी पहिली निस्वार्थी आहे, त्याच्यामध्ये देवाचा एक किंचितही स्वार्थ नव्हता. देवाने निस्वार्थी प्रीती समस्त मनुष्य जातीवर केली. आणि दुसरी नाताळाची जी प्रीती आहे, तिच्यासारखी दुसरी प्रीती, मॅचलेस लव, तिच्यासारखं दुसरं प्रीती आम्हाला जगात दिसत नाही. देवाने जी प्रीती केली त्या प्रीतीची तोड जगामध्ये दुसरी कुठल्याही प्रीतीत दिसत नाही. पती पत्नीवर करत असणारी प्रीती त्याला मॅच करू शकत नाही. देवाचे लोक देवावर प्रीती करतात ती त्याला मॅच करू शकत नाही. आई वडील मुलांवर प्रेम करतात ते त्याला मॅच करू शकत नाही. आजी आजोबा मुलांवर प्रेम करतात ते त्याला मॅच करू शकत नाही. सध्याच्या काळातला आई वडील आणि आजी आजोबांचं प्रेम आहे ना, हे फार भयंकर आहे. त्याच्यामुळे मुलं बिघडत राहिलीत. प्रीती ही आहे की ज्याच्यामध्ये त्यांचं कल्याण आहे. जगामध्ये कुठलीही प्रीती ही देवाने केलेल्या प्रीती संगती समतोल किंवा तिच्यासारखे होऊ शकत नाही. सगळे त्याच्या खाली आहेत. कारण की देवाने जी प्रीती केलेली आहे ना, त्या प्रीतीमध्ये त्याने त्याचा एकुलता एक पुत्र दिला, जे त्याच्याकडे होतं, जे त्याच्या जवळचं होतं युग आरंभीपासून, की ज्याची विचार मनुष्य करू शकत नाही. तेव्हापासून हे दोघं संगती आहेत. ते त्याने देवाने सांगितलं, तू भूतलावर जा. का वो येशूच भूतलावर आला? का? काय कारण आहे? ते एक नाताळाचं कारण का येशूच आला? का देवाचा पुत्रच आला? का आला? नुसत्या करंज्या करायसाठी नाही आला. हो, नाताळाचा फराळ म्हणजे डोनट, केक, कलकल, रोजकूक हा नाताळाचा खाऊ आहे. आमचं त्याच्यामध्ये वेगळं पण आहे. आम्ही पण चिवडान करंजीच केली तर त्यात वेगळं पण काय ख्रिस्ताच्या नाताळाचं? आम्ही वेगळे आहोत ना.
येशू ख्रिस्त का आला माहिती आहे का? कारण की त्याचं उत्तर संत पाऊल त्याच्या पत्रात देताना असं म्हणतो, जे काही झालं म्हणजे जे काही निर्माण झालं ते त्याच्यासाठी झालं आणि त्याच्याकरिता झालं. जगातली जी निर्मिती आहे ती सगळी निर्मिती येशूसाठी करण्यात आलेली होती, ती त्याच्यासाठी झाली आणि म्हणून त्याच्याशिवाय दुसरा पर्याय नव्हता. ज्याच्यासाठी केलं त्याला दिलं. आता हे तुझं बिघडलंय, हे तुलाच नीट करायला पाहिजे आणि नीट करण्याचा मार्ग माझ्याकडं आहे. आणि देवाने सांगितलं तू भूतलावरती देहधारणा केल्याशिवाय हे घडणार नाही आणि त्यासाठी तुला भूतलावर जाणं गरजेचं आहे आणि म्हणून ते घडलं. म्हणून आम्ही त्याला म्हणतो मॅचलेस लव. त्याच्यासारखी दुसरी प्रीती नाही. संदेश एके ठिकाणी म्हणतो, यदा कदाचित जन्मदात्री आई किंवा जन्म देणारी आई आपल्या लेकराला विसरेल, पण मी तुम्हाला कदापि विसरणार नाही. त्यामुळे देवाची जी प्रीती आहे ती अलौकिक आहे. तिच्या संगती दुसऱ्या कुठल्याही प्रीतीची आणि प्रेमाची तुलना होऊ शकत नाही. कारण देवाने जी प्रीती केली ती अद्भुत आहे. शास्त्र म्हणतं त्याने आपला एकुलता एक पुत्र दिला. अहो, कधी कधी जगामध्ये एकुलता एक पुत्र जो आहे त्याची असणारी भाषा आम्हाला अनेक. जर एखाद्याला एकच मुलगा आहे, दुसरी अपत्य नाही तर तो एकच मुलगा आहे, ज्यावेळेस त्याला आम्ही म्हणतो एकुलता एक. परंतु त्या ठिकाणी जर समजा तो मुलगा कुठे गेला, पण शेवटी संगती जोडीदार आहेस, पती किंवा पत्नी आहेस. परंतु ज्यावेळेस आम्ही देवाकडे पाहतो त्यावेळेस दोघं जण युग आरंभापासून संगती आहेत. आणि देवाने तो एकुलता एक ज्यावेळेस जगात पाठवलं आणि तो या क्षणापर्यंत पाठवलं की पदस्तंभावरती येशू म्हणताना म्हणतो, हे बापा तू माझा त्याग का केलास. इतक्या लांबपर्यंत पाठवलं. त्याच्यासारखी दुसरी प्रीती की जी प्रीती ज्या प्रीतीला त्याची तोड येणार नाही. आणि नाताळामध्ये लोकांवर आम्ही अशी प्रीती केली पाहिजे की जिच्यातून ख्रिस्ताची आणि देवाची प्रीती प्रगट व्हायला पाहिजे. म्हणून आम्ही गिफ्ट बॉक्स आदिवासी लोकात का पाठवतो? त्यासाठीच पाठवतो. गिफ्ट बॉक्सची सुरुवात ज्यावेळेस झाली होती ना, जोशवा का चर्चला है ना, त्यावेळेस तो आमच्या समोर राहायचा, सुरेश अंकलच्या इथे बिल्डिंगमध्ये इमॅन्युअल कॉम्प्लेक्सला आहे ना. जोशवा त्यावेळेस फार लहान, जोशवा म्हणजे प्रेमचंद अंकल यांचा नातू, तो फार लहान होता. आणि तो रोज संध्याकाळी येत असताना आहे ना तो यायचा आणि त्याचे आई पप्पा त्याला दम द्यायचे, पाळक साहेब वाचत असतात, मावशी काम तू काय. आणि हा बिचारा मान डोलवत यायचा आणि आमचं दार उघडं असायचं. तो आला की म्हणायचा मावशी, तो म्हणायचा. आणि त्या काळामध्ये आपण चर्चमध्ये समॅरिटन पर्सचे गिफ्ट बॉक्स वाटले होते. आणि जोशवाला ते फार हे झालं. जोशवा येऊन मला म्हणाला त्या दिवशी रात्री गिफ्ट बॉक्स त्या दुसऱ्या दिवशी असेल, म्हणाला पास्टर आपल्याला त्या लोकांनी बॉक्स पाठवलेत. तेव्हा तो फार लहान होता. त्या लोकांनी आपल्याला बॉक्स पाठवलेत, आपण ज्यांना आम्ही ओळखत नाही त्यांना बॉक्स पाठवायला पाहिजेत ना. आणि मी विचार करू लागलो, त्याच्यावर प्रार्थना केली आणि नेक्स्ट इयर मग ते आणलं. आणि म्हणून आम्ही गिफ्ट बॉक्स जे पाठवतो ना ते आम्ही तिकडं पाठवतो ज्यांना आम्ही ओळखत नाही. आणि पाठवलेल्या गिफ्ट बॉक्समधून गडचिरोलीमध्ये वैभव मूण यांच्या संस्थेमध्ये 3 चर्चेसची स्थापना झाली. आणि म्हणून ज्यावेळेस आम्ही देतो ना, ख्रिस्ताची प्रीती प्रगट झाली पाहिजे. बाकी सगळे आमच्या अवतीभोवतीचे आमचेच आहेत ना. आणि म्हणून गिफ्ट बॉक्समध्ये आम्ही ट्रॅक्स टाकत नाही, गिफ्ट बॉक्समध्ये आम्ही बायबल टाकत नाही, गिफ्ट बॉक्समध्ये आम्ही नवीन करार टाकत नाही. कारण की तो गिफ्ट बॉक्समध्ये देवाचं साहित्य जाण्यापेक्षा त्यातून गेलेली प्रीती त्या लोकांना समजायला पाहिजे. अनेक वेळेस ते मुलं प्रार्थना करतात आणि त्यांनाही तोच बॉक्स भेटतो की त्यांनी ज्यासाठी प्रार्थना केली ती. हे देवाचं अद्भुत काम आहे. आम्ही अशी प्रीती केली पाहिजे की जी देवाने केली, की जी प्रीती आम्ही अशा लोकांवर जे आम्हाला पुन्हा परतफेड करू शकणार नाहीत. आम्ही देवाची प्रीतीमध्ये परतफेड नाही करू शकत हो. तिसरी प्रीती जी आहे त्याविषयी तो लिहिलं आहे की ज्या प्रीतीमध्ये देवाची कृपा आहे, देवाची कृपापूर्ण प्रीती, ग्रेसफुल लव्ह ऑफ गॉड. देवाची कृपापूर्ण प्रीती की ज्याविषयी आम्हाला समजतं, कृपा शब्द आला की आम्हाला पहिलं हे समजतं की आमची लायकी नसताना कुणीतरी आम्हावरती केलेलं सत्कृत्य किंवा प्रीती. प्रिय बंधू आणि भगिनींनो, ज्या वेळेस येशू ख्रिस्त जन्माला येणार आहे याविषयी भविष्य कथन उत्पत्ती 3:15, मिखा 5:2, होशे 11:1, यशाचा ग्रंथ 7वा अध्याय, यशाचा ग्रंथ 9वा अध्याय यामध्ये केलेला आहे. त्या सगळ्यांमधून देवाने ज्यावेळेस पाहिलं
त्यावेळेस देवाने कृपा केली आणि आमची लायकी नव्हती की आमच्यावरती देवाची प्रीती प्रत्यक्षात यावी, कारण की आम्ही कुठलीही चांगली गोष्ट केली नाही. आमच्याकडे जर पाहिलं, यहुदी इतर मंडळांकडे जर पाहिलं, यहुदी इतर विश्वासणाऱ्यांकडे जर पाहिलं, तर आम्ही तर अब्रामाच्या वंशाच्या बाहेरचे. म्हणून संत पाऊल लिहितो, करार आणि मदार जे आहेत ते इस्रायलाचे आहेत. आमच्या संगती देवाने कुठले करार मदार केले? हो, नाही केले. ते करार मदार इस्रायलाचे आम्ही वापरतो, ही वेगळी गोष्ट आहे. पण करार मदार देवाने इस्रायला संगती केले. आम्ही सगळे बाहेरचे होतो. आणि संत पत्र त्याविषयी लिहिताना, पेत्र लिहिताना असं म्हणतो की एकेकाळी मी अंधाराची प्रजा होतो, परंतु आता आम्ही देवाचे निवडलेले राजकीय याजकगण झालेलो आहोत. देवाची कृपापूर्ण प्रीती नाताळात दिसते, लायकी नसताना त्याच्यावरती केलेली प्रीती. लॅमेंटेशन, इर्म्याचे विलापगीत, याचा 3रा अध्याय आणि 22 आणि 23 वचनामध्ये तो लिहिताना असं म्हणतो, आम्ही भस्म झालो नाही ही त्याची दया होय, त्याची दया आमच्यावर दररोज नवीन होते. आम्ही असं काही चांगलं केलं नव्हतं की आमच्या पापाची क्षमा म्हणून आम्ही तारण प्राप्त करावं. कारण दुसरीकडे संदेष्टा लिहितो, आमची चांगली कृत्य ही फाटलेल्या किंवा मळलेल्या चिंधीसारखे. इंग्रजी शब्द फार सुंदर आहे, फिल्दी रॅग्स. आणि त्याचा जर अर्थ केला ना, घरामध्ये एक चिंधी असते, घर पुसायला, कट्टा पुसायला, ती फाटलेली असते तरी आपण पुसतो. ती पायाने कधी कधी पुसतो, टाकतो पायाने पुसतो, कधी कधी हाताने पुसतो. तिला असं कधी करत नाही आपण, अरे ही माझ्या घरातली चिंधी आहे, आता हिला पाण्यात भिजवतो, थोडंसं ह्याच्यामध्ये वॉशिंग पावडर टाकतो, वॉशिंग पावडर ह्याच्यातून चांगला सुगंध यायला पाहिजे, मग त्यातून धुवून काढल्यानंतर डेटॉलमध्ये किंवा आता बरेचसे फॅब्रिक हे आलेत ना, सॉफ्टनर आलेत, ते टाकतो. कारण की नाही 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 ते आणि शास्त्र आम्हाला सांगतं आमची चांगली कृत्ये ते फाटलेल्या चिंधीसारखी आहेत की जिच्याकडे देव ढुंकणे बघू शकत नाही, तरीही त्या देवाने प्रभू येशू ख्रिस्तामध्ये आमच्यावर प्रीती केली, कारण की त्याने आमच्यावरती केली प्रीती ही कृपायुक्त प्रीती आहे. आम्ही कधी कधी नाताळाच्या काळात प्रीती करतो, परंतु आमची प्रीती कधी कधी बळजबरीने असते. आणि शास्त्र सांगतं करावं लागतं म्हणून प्रीती करू नका, खऱ्या मनाने प्रीती केली पाहिजे. ती मंडळी ज्यावेळेस देवाला देते ना, त्यावेळेस पहिलं त्यांनी स्वतःला देवाला दिलं. ते म्हणाले, देवा आम्ही आमचं ते मुळात ख्रिस्ती होते बरं का. कधी कधी लोक म्हणतात नाही नाही असं कसं होईल, ते मुळात ख्रिस्ती होते, मंडळीवरतले लोक विश्वास ठेवणारे होते. पण ज्यावेळेस त्यांना देण्याची वेळ आली त्यावेळेस ते म्हणाले, देवा पहिलं मी काय देऊ, यापेक्षा मी पहिलं तुला देतो माझ्या स्वतःला, आणि मग तू मला दाखव की मी आता ह्याच्यामध्ये काय आणि किती आणि कसं देऊ. नाताळ द्यायचा सण आहे, देणाऱ्याने देत राहावे, माझं आवडतं वाक्य आहे. परफेक्टली देणाऱ्याने देत राहावे, घेणाऱ्याने घेत राहावे. एके दिवस देणाऱ्याने देणाऱ्याचे हातच घ्यावे. ह्याचा अर्थ हात नाही की बाबा समजा पाळक साहेब देत आहेत मग आपण घ्यायचं 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 घ्यायचं, अरे हा सारखाच देतोय आणि म्हणून लगेच त्याचे हात कापून घ्यायचे नाहीत त्यांचे. त्याचा अर्थ आहे आम्ही असं किती दिवस घेत राहणार. आता ती घेण्याची वृत्ती आम्ही घ्यायला हवी आणि आम्ही दुसऱ्याला द्यायला हवं. किती काळ आम्ही फक्त घेत राहणार. नाताळामध्ये देण्याचा सण आहे. देवाने जर त्याचा एकुलता एक पुत्र बेस्ट दिलं, आम्ही द्यायला पाहिजे. आणि द्यायचं कुठं, त्याच्याविषयी कोरिन्थीकरास पत्र 9व्या अध्यायात सांगितलंय, जेथे पवित्र जनांच्या गरजा भागवल्या जातात. जेथे पवित्र जनांच्या गरजा भागवल्या जातात, पवित्र जनांची गरज जेथे भागवली जाते ना, त्या ठिकाणी आम्ही द्यायला उत्सुक असायला पाहिजे. प्रिय बंधू आणि भगिनींनो, आम्ही देणारे लोक आहोत. देवाला आपल्या सोयीने आम्हाला घेता येत नाही. माझ्या सोयीने देव आज देणारा, उद्या माझ्या सोयीने देव घेणारा, परवा दिवशी माझ्या सोयीने देव देणारा आणि घेणारा नाही. देव आमचा एकदा एक गोष्ट लावली की त्याप्रमाणेच चालतो. आणि म्हणून तो सॅक्रिफिशियल लव, देवाने देऊन टाकलं, देवाने काही विचार केला नाही. आम्ही कधी कधी देवाला देत असताना पण विचार करतो की देवाला मी काय देऊ. आमच्याकडं पुष्कळ आहे,
पण आमच्या पुढं द्यायचा विषय आला की आम्ही विचार करतो ह्यातून काय देऊ. एक उदाहरण सांगतो, क्रॉस रेफरन्स वापरतो. योहान कृष्ण शुभवर्तमानामध्ये 2 अध्यायामध्ये ज्या ठिकाणी येशूने पाण्याचा द्राक्षरस केला आणि चिन्ह, पहिलं चिन्ह त्याने केलं, आणि त्या ठिकाणी स्पष्टपणे लिहिलेलं आहे यहुद्याच्या शुद्धीकरणाप्रमाणे 6 रांजण त्या ठिकाणी ठेवले, त्याच्यामध्ये 2-2, 3-3 मन पाणी बसेल एवढं आहे. कसले रांजण? कसले रांजण? शुद्धीकरणाचे. आता शुद्धीकरणाचे रांजण समजण्यासाठी एक उदाहरण आपल्या असणाऱ्या भूमीतलं सांगतो. आता ते घडत नाही, आता ते दिसत नाही, परंतु पूर्वी ते असायचं. आपल्या प्रत्येकाच्या पूर्वी घरं आहेत ना पत्र्याची होते, आणि त्या काळात सरकारने एवढी पाण्याची सोय काय केलेली नव्हती, आणि मग म्युन्सिपाल्टीचा एक नळ त्या पूर्ण कॉलनीसाठी असायचा. आणि मग हा जो कॉलनीसाठी नळ आहे ना, तिथून आपण पाणी भरायचो. कुठं ठेवायचं साचवून? रांजण कुठं असायचं? अंगणात. हे घर इथं जर संपलं आणि हे अंगण आहे ना, तिथं रांजण असायचा. कधी कधी थोड्या दिवसांनी मग ते रांजण जाऊन आपण हौद बांधले ना, त्यात जास्त पाणी मावत होतं ते मानले. आणि मग त्या काळामध्ये ज्यावेळेस कुणीतरी बाहेरून यायचं ना, तो आल्यानंतर काय करायचा? तिथं तोंड हातपाय धुवून आत यायचा. त्याला म्हणलं शुद्धीकरणाचा रांजण. आता विचार करा, आम्ही पुन्हा गेलो जुन्या घरांमध्ये राहिला. आता सगळ्यांची घरं फार सुंदर आहेत, देवाने खूप आशीर्वाद दिलाय आपल्याला, है ना. जुन्या घरात राहायला गेलो आणि मग आपल्याकडं नाताळाच्या काळात द्राक्षरस संपला. मग त्या रांजणामध्ये किंवा त्या हौदामध्ये टाकलेलं पाणी आता द्राक्षरस झाल्यानंतर आपण पिऊ का? नाही पिणार. जो वाढणार आहे तो पण वाढणार नाही. मग त्याने का वाढलं? कारण की यहुदी लोकांमध्ये पद्धत आहे, ते रांजण भरत असताना थोडे ती ब्रीम जी आहे ना रांजणाची वरची कड, त्या कडेच्या खाली भरायचं, तर ते शुद्धीकरणासाठी आहे. आणि मात्र ज्या वेळेस हा रांजण ओसंडून वाहू लागेल त्यावेळेस तो पिण्यासाठी शुद्ध झाला. प्रिय बंधू भगिनींनो, आता विचार करायचा आहे की माझ्याकडं देवाने मला किती आर्थिक स्थैर्य आणि आशीर्वाद दिलेला आहे का तो अजून रांजणाच्या असणारी जी वरची कड आहे त्याच्या खाली आहे का ते भरून वाहत आहे. 1 महिना सेव्हिंग नाही झाले तरी चालतं हो नाताळात, पण ते दुसऱ्यासाठी पण नाही. पाळेसाहेबांनी सांगितलं सेव्हिंग करू नका. मग त्या दिवशीच कोणतरी मला सांगत होतं, पाळेसाहेब 1 लाखाची साडी बघितली. इथं पिल्लू सोडलंय दीपक आता मी, है ना. 1 लाखाची साडी बघितली. नाही नाही नाही, आम्ही आमचं जे आहे ना त्यातून आम्ही कोणाला देऊ शकतो का? अवतीभोवती पुष्कळ लोक आहे प्रिय बंधू भगिनींनो, खूप लोक आहेत. आणि ते आम्हाला सॅक्रिफिस, आम्ही सॅक्रिफिशियल लव केलं पाहिजे, आम्ही द्यायला पाहिलं. अनेक देण्यामध्ये ना, देण्यामधला एक प्रकार आहे सॅक्रिफिशियल गिव्हिंग. आम्ही जर दरवर्षी 2 शर्ट घेत असू ना, नाताळाला 1च घ्या, त्यातून दुसरं कोणाला तरी द्या की ज्याच्या अंगावर काही नाहीये. चांगली गोष्ट आहे, दरवर्षी आपण आपल्या घरातले जुने कपडे देतो, परंतु त्याच्या संगती एखादं दुसरं नवीन पण द्या. जुने देत असताना चांगले कपडे द्या. स्पष्टपणे सांगतोय, शर्ट, पॅन्ट, चपला चांगल्या असेल त्या द्या. ह्याच्या व्यतिरिक्त साडी असेल, ड्रेसेस असेल ते द्या. ह्याच्या व्यतिरिक्त दुसरे कपडे आम्हाला देऊ नका, आम्हाला ते बघायची इच्छा नाही. पण ते देत असताना बाबा जिथं चाललंय तिथं पण कुणीतरी एक देवाचा सेवक काम करतो, आणि त्यांच्यामध्ये 1 शर्ट पॅन्ट 1 साडी त्यांनाही जाऊ द्या तो. आणि आम्ही ज्यावेळेस पॅक करतो त्यावेळेस नवीन बाजूला ठेवतो आणि त्याच्यावर लिहितो हे सुवार्तिकासाठी आहे, आणि तिकडे ते लोक काढून त्यांना देतात. मागच्या वर्षी एका तरुण मुलाने प्रश्न, पाळक साहेब मी 42 नंबरचं शर्ट जर आणलं तर त्या पाळकाला कसं भेटल? म्हणलं तू 42 नंबरच घेऊन ये बाळा. म्हणलं पण त्याला बसेल कसं? म्हणलो ज्याच्याकडे जाईल ना त्याला 42 नंबरच लागतं, हा माझा विश्वास आहे. कारण ह्याच्या अगोदर पण बरेच वेळेस उदाहरणं घडलीत. वैभव यांनी फोन करून एकदा सांगितलं, पाळक साहेब माझ्याकडे मुलगी 10वीला होती आणि ती मुलगी देवाकडे 3 महिने प्रार्थना करत होती, हे देवा मला एक घड्याळ पाहिलंय,
ते असतं ना डिजिटल आकडे दिसतात, तसलं घड्याळ पाहिलंय. मला अभ्यास करण्यासाठी सोयीचं होईल. आणि ती प्रार्थना कर, 3 महिने प्रार्थना केली. त्यावेळेस आपल्याकडून बॉक्स तिथं गेले, त्या मुलीला बॉक्स भेटला. इथं आल्यानंतर आम्ही काही डिवाइड करत नाही, आले बॉक्स बघ रे किती आहे, तो सांगतात पाळक साहेब याच्यावर 5 ते 8 वय, हां टाक तिथं, हे किती आहे, सगळे बॉक्स इथं मिक्स होतात चर्चकडे आल्यानंतर. त्यातून तो बॉक्स बरोबर त्या काळात तर आपण 3-4 लोकांना पाठवायचो वेळा, बरोबर पास्टर वैभव म्हणून यांच्या असणाऱ्या त्यांच्याकडे पण 2 ठिकाणी पाठवायचो. हा त्याच भागात गेला जी मुलगी प्रार्थना करते, तिथं गेल्यानंतर त्या ठिकाणी वाटलेल्या बॉक्सपैकी बरोबर तो बॉक्स त्याच मुलीला येतो. आणि त्या मुलीने ज्यावेळेस उघडलं त्यावेळेस त्या मुलीला खूप आनंद झाला, देवाने माझी प्रार्थना ऐकली. सॅक्रिफिशियल गिव्हिंग द्यावं बघा, देऊन बघा देव किती आनंद देतो. पुढचा महत्वाचा गोष्ट आहे, प्रीती जी ही आहे ना, दिस इज थिओसेंट्रिक. प्रीती मनुष्य केंद्रित नाही, प्रीती देव केंद्रित आहे. कारण की देवाने प्रीती केली ना, म्हणून आम्हाला पाहायला भेटतं की ज्या वेळेस आम्ही पाहतो 1 योहान 4:8 मध्ये, देवाने प्रथम आमच्यावर प्रीती केली आणि म्हणून आम्ही त्याच्यावर प्रीती करतो. देवापासून आम्हाला समजलं की नेमकी प्रीती काय असते. आमच्या प्रीती फार भयंकर आहे, तो फार भयंकर. काल परत्वे स्थल परत्वे प्रीती बदलत राहते. माणसाच्या समोर माणसाच्या मागे प्रीती बदलत राहते. देवावरचा प्रीती करण्याचा प्रकार पण लोकांचा वेगळ्या पद्धतीने बदलत राहतो. परंतु ही जी प्रीती देवाने केली ही देव केंद्रित आहे. देव केंद्रित प्रीती समजण्यासाठी पहिलं देव समजायला पाहिजे की ज्या देवाने उत्पत्तीचं पुस्तक पहिल्या अध्यायामध्ये दिले की पृथ्वी आकारविरहित होती, देवाचा आत्मा जलावरती तळपत होता आणि देव म्हणाला प्रकाश हो आणि प्रकाश झाला. तिथं देवाच्या प्रीतीचा उगम दिसतो. देवाची प्रीती काय माहितीये का, जे आदामाच्या कर्रात दिसते. परमेश्वर आदाम आणि हवा यांना आता उत्पत्तीचं पुस्तक पहिला अध्याय 26व्या वचनाच्या पुढे आणि 26वं वचन, त्यावेळेस परमेश्वराने त्यांना नर व नारी असे निर्माण केले आणि देवाने त्यांना सांगताना आशीर्वाद देऊन सांगितलं फलद्रूप व्हा, बहुगुणित व्हा, सर्व पृथ्वी व्यापून टाका. देवाची प्रीती जी आहे ना ती आहे. देवाने हे नाही पाहिलं हा माणूस जर भविष्यात हुकला चुकला, ह्याने जर पाप केलं तर मग ह्याचं देवाने ऑलरेडी देऊन टाकलं, पुढं देव पाहतो त्यावेळेस. त्यानंतर दुसरी प्रीती आम्हाला दिसली नोहा संगती केलेल्या करारामध्ये. देव नोहाला म्हणताना असं म्हणतो, नोहा इथून पुढे मी संपूर्ण मानवजात कधी अशा प्रकारे संपुष्टात आणणार नाही. आणि देवाने केलेला तो करार आहे की जी देवाच्या केंद्रस्थानी ठेवून केलेला आहे. आणि म्हणून आम्हाला स्वर्गामध्ये देखील देवाच्या असणाऱ्या राजास्थानाच्या भोवती पाचेसारखं मेघधनुष्य दिसतं. ते मेघधनुष्य आहे, ते दुसरं धनुष्य नाही. बायबल त्याला मेघधनुष्य म्हणतं. देवाने अब्रामासंगती केलेल्या करारामध्ये तर आम्हाला सर्वश्रेष्ठता दिसते. देव अब्रामासंगती करार करायला आला, अब्रामा मला तुझ्यानंतर तुझ्या संतती संगती करार करायचा आहे. अब्राम म्हणला ओके देवा, तू अमुक अमुक घेऊन ये. अब्राम सगळं घेऊन आला वस्तू कराराच्या किंवा त्या वेदीच्या, आणि अब्रामाने आणल्या, वेदी केली, करा ते लाकडं लावली आणि त्याच्यावरती आता अर्पण ठेवलंय. परंतु देव आल्याशिवाय त्याला आग लावून ते करार सिद्ध होणार नाही. आणि अब्रामाला संध्याकाळच्या वेळेस झोप आली. अब्राम झोपून गेला आणि देव त्यावेळेस आला आणि देवाने अब्रामाला झोपेतून जागा नाही केलं. उठ, करार करायचं नाही. देव म्हणतो तू झोपलाय, तू झोप. देवाने त्या असणारं अर्पण भस्म केलं आणि देवाने करार करते. देव म्हणतो अब्रामा तू आणि तुझे संतान माझ्या संगती विश्वासू राहा, आता नका राहू, परंतु मी तुझ्या पिढ्यानपिढ्यांसाठी विश्वासू राहील. आणि त्याचं दृश्य चित्र आजही आम्हाला इस्रायलामध्ये आणि इस्रायलाच्या बाहेर असणाऱ्या यहुद्यांमध्ये पाहायला भेटतं. म्हणून प्रीती देवकेंद्रित असायला पाहिजे. जनसेवा हीच ईश्वर सेवा आहे ना, काहीतरी गाणं उपासना संगीत आहे ना आपल्या. प्रिय बंधू आणि भगिनींनो, पुढची प्रीती आहे सर्व प्रीतीचा स्रोत आणि उगम देव आहे. गॉड इज अ सोर्स ऑफ लव. देव प्रीतीचा उगम आहे. योहानाचे पहिले पत्र 4 अध्याय करून देवामध्ये प्रीती उगम पावली. आम्हाला काय माहिती हो प्रीती काय? अहो सध्याच्या जगामध्ये प्रीती लोप पावत चालली. मनुष्य मनुष्यावर प्रीती करत नाही. कोणी कोणावर प्रीती करायचं लवकर फंद्यात पडत नाही. नको म्हणतात, गडबड होते. अनेक वेळेस आम्हाला वाचायला भेटतं आणि पाहायला भेटतं, मुलं आई वडिलांना फसवून आई वडिलांच्या गोष्टी आपल्या करून घेतात.
कधी कधी आई वडील मुलांना दूर ठेवतात. मला अजून आठवतं, एक 8-10 वर्षापूर्वी आम्ही गेलतो इकडच्या वृद्धाश्रमात. आपली सगळे रिटायर लोक बसले होते आणि तिथे एक अंकल बसले होते. अंकलच होते ना ते बसले. त्यांनी सगळ्यांकडे बघितलं, विचारलं कोण कोण रिटायर ह्याच्यातलं, आणि सगळे म्हणले आम्ही रिटायर्ड आहे. ते म्हणले मी तुम्हाला एक कानमंत्र देतो, मी पण ऐकतोय. आणि त्यांनी कानमंत्र आपल्या सगळ्या रिटायर्ड भाऊ बहिणींना दिला आणि त्यांनी कानमंत्र सांगितला, मरेपर्यंत स्वतःची जायदाद कोणाच्या नावावर करू नका. हा जगाचा नियम आहे. बायबलचा नियम काय माहिती आहे का? बायबलचा नियम आहे उदळ्या पुत्राच्या स्टोरीमध्ये. तो आला, पप्पा मला माझा वाटा द्या. तो देऊ शकत नव्हता. तो म्हणू शकतो मी देत नाही. आजच्या पण नियमानुसार जर मी माझी जमीन जुमला घेतला तर माझ्या मुलाला द्यायचं का नाही अधिकार माझा आहे. हा माझ्या वडिलांचं तो मिळवू शकतो कारण ते वडिलोपार्जित आहे. माझं जे आहे ते मी द्यायचं का नाही मी ठरवू शकतो. तो म्हणू शकला असता अरे मी अजून जिवंत आहे अजून वाट नाही, पण तो म्हणतो घे, तुला उपयोगाचं नाही, घेऊन जा. एक उदाहरण सांगतो, आमची प्रीती किती भयंकर आहे. एका तरुण मुलाने फोन केला, पाळक साहेब माझ्या पप्पाला समजून सांगा. अरे म्हणलं समजत काय समजून सांगू? बारामतीला बाहेरचं उदाहरण आहे. समजून सांगा. काय समजून सांगायचं? पाळक साहेब मला अमुक अमुक कोर्स करायचा आहे. म्हणलं ओके, मग त्यासाठी मला 3.5 ते 4 लाख रुपये लागणार आहेत 2 वर्षासाठी. म्हटलं बरं काय? पप्पा मला काय पैसे द्यायला तयार नाहीत. म्हणलं पप्पाकडे पैसे आहेत का? म्हणला पप्पांकडे 7 लाख रुपये आहेत. किती? 7 लाख रुपये पप्पांकडे आहेत. मी त्यांना सांगतो ते देत नाहीत. मी म्हटलं बघतो प्रयत्न करून. मग मी त्याच्या पप्पाला फोन केला. मी म्हटलं कसं काय चाललंय, बरं मुलाचं काय चाललं? पाळे साहेब असं आहे तसं सगळ्या गप्पा. अरे म्हटलं त्याला काय कोर्स करायचा, त्यांनी फोन केला तर देऊन टाक की पैसे. पाळक साहेब त्याला जर मी 4 लाख रुपये दिले तर माझं घर कसं होईल? माझं घर कसं होईल? त्याला घर घ्यायचं होतं. मी म्हणलं आपल्या आईबापांनी आयुष्यभर म्हणलं भाड्याच्या घरात संसार केला. म्हणलं त्या मुलाला आता गरज आहे, तो जर नीट झाला ना तर त्याचं आयुष्य नीट होईल. तू हे 1 बेडरूम किचन घेशील, तुझा मुलगा शिकून जर मोठा झाला तर तो 4 बेडरूम हॉल किचन घेईल. कधी कधी आमची प्रीती फार भयंकर आहे, असली प्रीती आहे. मला घ्यायचंय म्हणून मी मुलाचं नुकसान करायला पण बसलोय. हा फाजील लाड करू नये ह्याच्या संगती मी सहमत आहे. कधी कधी अजून मुलगा 10वीत नाही तोपर्यंत KTM गाडी बंग पाळकाला कट मारून जातात. अजून तो 10वी पास झाला नाही की दिला ॲपल किती 15. आता काय चाललंय? तुला माहीत असेल. येस ओके. तरुणांना सगळं माहीत असतंय है ना. त्यात परत शिकवलं म्हणलं पाळक साहेब ॲपल नाही आता घ्यायचं तर गुगल घ्यायचा. अरे काय कुठून कुठून काय आणताय म्हटलो है ना. आम्ही देतो, गरज नाही हो, साधा पण चालतोय ना. कधी कधी मुलांची प्रीती आई वडिलांची पण भयंकर आहे. एकदा एका मुलाने पप्पानी त्याचं ॲडमिशन झालं, त्यांनी येऊन सांगितलं पप्पा आमच्या कॉलेजमध्ये आम्हाला सांगितलं iPhone 13 होता, iPhone 13 घ्या. आणि त्या पप्पाने घेऊन दिला. मला म्हणला पाळक साहेब मुलाला मी iPhone 13 घेऊन गेलो. म्हणलं का? म्हणलं त्यांच्या कॉलेज. अरे असलं कुठलं कॉलेज आहे की ते ब्रँड सेट सांगतो कुठला फोन घ्यायचा, तू फसावला गेला म्हटलं मुलाकडून. आम्ही भयंकर आहोत. शास्त्र आम्हाला सांगतं आमची प्रीती आहे ना देवामध्ये शोधायला पाहिजे. देवाने जशी प्रीती केली ना तशी. कारण की शास्त्र योहानाच्या पत्रात म्हणतं पहिल्या पत्रामध्ये त्याने आम्हावर पहिली प्रीती केली आणि म्हणून आमची प्रीती त्या देवाच्या प्रीतीची प्रतिकृती असायला हवी. ती बघितल्यानंतर लोकांना समजायला पाहिजे की ही देवाची प्रीती आहे. ती नाताळात दिसायला पाहिजे हो. आणि प्रीती शेवटची महत्वाची गोष्ट जी आहे, काही लोकांना असं वाटतं प्रीती म्हणजे काय माहिती का शाब्दिक, प्रीती म्हणजे काय वैचारिक. ह्या फिल्म सिटीने फार भयंकर केलंय. फिल्म सिटीमधली गाणी जी आहेत ना ही सगळी योग्य आहेत असं नाही, पण आम्ही फार आनंदाने ऐकतो ना आम्हाला वाटतं ह्यालाच प्रीती म्हणतात. एक गाणं आहे सायंटिफिकली फुल डिस्टर्ब, बहुतेक करून ते आमच्या काळातला असावा. शब्द आहेत मेरा दिल तेरे तेरे साथ धडक तेरे में धडक रहा है, असे काहीतरी शब्द आहेत. अरे माझं हृदय जर तिकडं गेलं नाही, उदाहरण माझं हृदय इकडं कसं रे है ना, माझं हृदय इकडे गेलं तर मी मेलो ना, बरोबर आहे ना. अनसायंटिफिक.
कधी कधी ह्या बॉलिवूडनं आम्हाला भयंकर केलंय आणि आम्हाला वाटतं हेच आहे, हीच गोष्ट आहे, अशीच गोष्ट घडते. परंतु प्रीती, प्रेम आणि प्रीती आहे ना, हे नेहमी प्रॅक्टिकल आहे. कधी कधी लोक तोंडाने म्हणतात आय लव्ह यू, परंतु त्याचा अर्थ वेगळा आहे, भयंकर आहे. प्रीती नेहमी कृती सदृश्य असायला हवी. इज एनीबडी देअर कॅन से आय लव्ह चिकन म्हणतं का कोणी? आय लव्ह कॉफी, आय डू. मला कॉफी आवडते. मला लोक जर कधी पाळे साहेब काय घेणार, मी सांगतो आय लव्ह कॉफी. अरे ते कशासाठी आहे? ह्याचा अर्थ हा नाही की मी सर्वतोपर्यंत कॉफीसाठी सगळ्या गोष्टी करेन. परंतु प्रिय बंधू, आमचं प्रीती जी देवा ती प्रॅक्टिकली आहे. आणि म्हणून याकोबाच्या पत्रामध्ये याकोब म्हणतो, तुझ्याकडे जर एखादा भाऊ आलेला आहे, त्याला भूक लागली, तो त्याच्यावरती त्याच्याकडे वस्त्र नाहीत आणि तू म्हणतो भावा सुखाने जा, शांतीने राहा, देव तुझं सहाय्य करो. पुढचे शब्द माझे आहेत, बायबलचे नाहीत. देव तुझं सहाय्य करो, देव तुझी गरज भागवून देव, देव तुझा पुढारी हो, देव तुला संपन्न करो. अरे देवाने तुला दिलंय कशाला मग एवढं? त्याला जर नुसतं कोरडेच प्रीती दाखवतो तर? नाताळातली प्रीती कृतीपूर्ण आहे. देवाने नुसतं म्हणाल व्हेरी गुड, माणसाचं तारण केलं पाहिलं आदामाच्या वंशाचं. येशू तू इथंच थांब, तू काय जाऊ नकोस, आपण त्यांना यायच्या द्वारे गोष्ट दाखवू आणि लोक तसा स्वीकार करतील. आम्ही कुणी तारण पावले नसतो. येशूने सदृश्य प्रीती केली आणि प्रीती नेहमी सदृश्य आहे. जगामध्ये देवाने जेवढे प्राणी पशुपक्षी निर्माण केलेत ना, ह्यांचा प्रीती करण्याचा प्रकार हा सदृश्य आहे. हत्ती मेल्यानंतर कधी बघितलं का हो? हत्ती मेल्यावर बघा, ते सगळे हत्ती आहे ना, त्या मेलेल्या हत्तीच्या जवळ येतात आणि त्यांच्याकडं त्या सोंडीने आहे ना, त्या हत्तीच्या भोवती फिरतात, त्याला लावतात, माया करतात. मग देवाने माणसालाच नुसतं शब्दाने प्रीती करण्यासाठी कसं बोलवलं असेल? नीतिसूत्राच्या पुस्तकामध्ये एक वचन, झाकलेल्या प्रेमापेक्षा उघड शब्द ताडण बरे. आम्ही जर म्हणतो मी प्रीती करतो, ती सदृश्य नाही तर कठीण आहे. आणि ह्या 7 गोष्टी आम्हाला पाहायला भेटतात की देवाच्या प्रीती, नाताळात देवाची आम्ही हे करावं. मग आम्ही करायची कोणावर प्रीती? पहिली प्रीती आम्ही देवावर केली पाहिजे. देवावर प्रीती करायला शिकायला पाहिजे. देव जसा आहे. आणि आज प्रीती करायची ना उद्या नाही, दररोज देवावर प्रीती करायची. दुसरी प्रीती कोणावर करायची? कोणावर? येशू काय म्हणला, जशी आपल्यावर तशी आपल्या. हे तोंडपाठ आहे आपलं. पण त्या जशी आपल्यावर तिथं येशू पहिलं म्हणतो, पहिलं स्वतःवर प्रीती कर बाबा तू. काय जशी आपल्यावर म्हणजे स्वतःवर. पहिली आम्ही देवावर प्रीती, आपल्यावर प्रीती केली पाहिजे. जर मी माझ्यावरच प्रीती करत नाही तर मी दुसऱ्यावर कशी? उदाहरणार्थ मी माझ्यावर प्रीती करत नाही आणि म्हणून मी काय करतो, मी घरामध्ये रोज काहीतरी घे, हितं मार, हितं मार, हितं मार, हितं मार. मी स्वतःला जर समजा घायाळ करत असेल तर मी दुसऱ्यावर प्रीती करू शकत नाही. आम्ही पहिली स्वतःवर, कारण देवाने आम्हाला निर्माण केलंय ना, जसा काय मी आहे तसा मी स्वतःवर प्रीती केली पाहिजे. मागच्या आठवड्यात दीपक म्हणाले, मावशी म्हणले तुम्ही बसले, मला वाटलं असा खूप प्रकाश काहीतरी तुमच्या चेहऱ्यावर येतोय. मी म्हटलं दीपक देवदूत नका करू, नुसती दाढी वाढवलेली होती है ना. बघा आम्ही ज्यावेळेस पाहतो त्यावेळेस महत्त्वाची गोष्ट आहे, आम्ही आमच्या स्वतः, आम्ही जसे आहोत तशी प्रीती. आम्ही आमच्या स्वतःला लपवायचं काय? देवाने मला शरीर दिलंय ना, देवाने मला असाच बनवला आहे आणि मी असाच आहे, कारण की देवाने माझ्यासारखा दुसरा माणूस नाही बनवला, मी एकटाच आहे. एकदा गुगलने मला प्रश्न विचारला, हे तुम्हीच आहे का? मी म्हणलो नाही, माझ्यासारखा दिसणारा एक माणूस त्याने जंगल तयार केलंय. प्रिय बंधू आणि भगिनींनो, स्वतःवर प्रीती करा. मग आपण आपल्यावर प्रीती केली ना, मग आपला शेजारी कोण? आपल्या शेजारी राहणारे, त्यांच्यावर प्रीती केली पाहिजे. त्यांच्यावर प्रीती करत असताना आम्ही पाहिलं पाहिजे किंवा प्रीती त्यांची गरज काय ही आम्हाला समजली तर प्रीती होईल. म्हणून जाऊन विचारायचं, तुझी गरज काय?
आम्ही ओळखायला पाहिजे, शिकायला पाहिलो. पुढं आम्ही प्रीती करत असतो म्हणतो जशी आपल्यावर बत्तय 5:44, जशी आपल्यावर तशी आपल्या वैरावर प्रीती कर. आपला वैरी म्हणल्यानंतर कधी कधी वैरी तो झालेला आहे दोन्ही बाजूने, कधी कधी तो तुमचा वैरी नाही पण त्याने स्वतःला वैरी म्हटलेला आहे. अशा सगळ्यांवर प्रीती करायची, कारण प्रीती पापाची रास झाकते. आम्ही जर म्हणतो प्रीती करतो ना, तर पापाची रास झाकायची ताकद आमच्या प्रीतीत असायला हवी. देवाने जर आमचं उघडायला सुरुवात केलं तर भयंकर आहे हो. देव जर म्हणला नाही आज अब्रामचं पुस्तकच उघडतो जन्मलेल्या दिवसापासून आजपर्यंत, त्याच्यामध्ये मराठीत म्हण आहे त्याप्रमाणे न्हाव्याचा उकरडा उकरल्यानंतर केसाशिवाय काय भेटणार नाही आणि कबरी उघडल्यानंतर हाडांशिवाय काय भेटणार नाही, त्याप्रमाणे आपलं जीवन जर देवाने उघडलं त्यात चांगलं काय भेटणार नाही. आणि म्हणून ज्यावेळेस आम्ही प्रीती करतो ना, प्रीती कर देवसदृश आम्ही त्या गोष्टी आम्ही प्रीती करत राहायची वायऱ्यावरती. पण शास्त्र म्हणतं तू त्याच्या डोक्यावर निखाऱ्याची रास करशील. आम्ही कोणाला वैरी आमचा वैरी कोण आहे? देवाच्या लेकरांचा वैरी कोण? हा, सैतान. माणसाने आहेत आमचे वैरी. म्हणून इफिस्कारास पत्र 6व्या अध्यायात म्हणलंय तुमचं युद्ध रक्त मांसाबरोबर नाही. एखादा माणूस त्या वेळेस ती गोष्ट आपल्यासाठी करेल, परंतु ते करत नाही, त्याच्याद्वारे सैतान करून घेतो. म्हणून आमचं युद्ध सैतानाबरोबर आहे, माणसांबरोबर नाही. आणि म्हणून आम्ही ते युद्ध जे आहे माणसांसंगती करायचं नाही, तर देवाच्या समक्षतेमध्ये करायचं. परंतु आम्ही वैरावर प्रीती केली पाहिजे. तो जर भुकेला असेल तर त्याला जेवण द्यायला पाहिजे, तहानेला असेल त्याला पाणी द्यायला पाहिजे. प्रिय बंधू भगिनींनो, येशू म्हणतो की तुम्ही तुमच्या वैरावर प्रीती करा. येशूने डोंगरावली प्रोजेक्ट असेल, जर तुम्हाला कुणी म्हटलं माझ्या संगती 1 कोस चल, तर त्याला म्हणा 2 कोस चलू का? त्या ठिकाणी जी सगळी असणारी संकल्पना आणि पार्श्वभूमी ती आहे. त्या काळामध्ये रोमी लोक यहुदी लोकांना धरायचे आणि म्हणायचे चल माझं हे हत्यार घे आणि नियमाप्रमाणे रोमी सरकारच्या तू माझ्या संगती 1 मैल यायला हवंस. आणि येशू म्हणतो अरे तू नियमाप्रमाणे 1 मैल चाललास, 1 मैल संपत, त्याला विचार काय साहेब मी तुमच्या संगती 2रं मैल येऊ का? आम्ही प्रीती करायला शिकायला पाहिजे, देवाची सदृश्य प्रीती. 3 इफिस्कारास पत्र 5वा अध्याय 25वा वचन. सगळ्यांचं तोंड पाठ आहे, विशेष करून बहिणींचं तोंड पाठ आहे. इफिस्कारास पत्र 5वा अध्याय 25व्या वचनापासूनचा शास्त्रपाठ जो आहे तो पुरुषांना म्हणले ज्याप्रमाणे ख्रिस्ताने मंडळीवर प्रीती केली त्याप्रमाणे पतीने आपल्या पत्नीवरती. बोला ना, तुमच्याकडे दिलाय बॉल. प्रीती करावी. आमच्या घरात पहिली प्रीती दिसायला पाहिलो. जर आमच्या घरातच प्रीती नाही तर बाहेरच्या प्रीतीचा काहीही उपयोग नाही. जर माझ्या घरात प्रीती नाही तर मी दुसऱ्यांना काय प्रीती करणार? मी माझ्या जोडीदारावर जर प्रीती करत नाही तर मी घरामध्ये पाळलेल्या कुत्रेन मांजरेन बकरे आणि त्याच्यावर काय प्रीती करणार? पहिले आम्ही आमच्या पत्नीवर प्रीती केली पाहिजे भावांनो. मग ह्या सुटल्या का? नाही. तिथाचं पत्र 2रा अध्याय 4वं वचन, त्या ठिकाणी लिहिलंय वयोवृद्ध स्त्रियांनी तरुण स्त्रियांना आपल्या नवऱ्याला कसं टाकून बोलायचं हे शिकवावं. बरोबर आहे ना? आपल्या नवऱ्याचा द्वेष कसा करावा हे शिकवावं. ऐका हो, वाचावं कोणीतरी जोरात. हो तुम्हाला चान्स दिलाय, वाचा तुमच्यापैकी कोणतरी जोरात काड्या आवाजात. काय शिकवायचं ते लिहिलंय हो. सध्या जगामध्ये भयंकर परिस्थिती आहे. वयोवृद्ध स्त्रिया तरुण स्त्रियांना शिकवतात लग्न झालेल्यांना, बाई असं नाही असं कर. परवा दिवशीच एक तरुण भेटला, तो म्हणला पाळक साहेब रात्री मिटिंगवरून घरून आली की बायको जवळ ती, अरे तू खूप थकला असशील आणि तोंडाचा वास घेते. तो म्हणला पास्टर मी दिवसभरामध्ये 50 लोकांना भेटतो, मी माझी बायको जिच्याशी लग्न करून वर्षानुवर्ष झाले तिची कृती मी ओळखू शकत नाही का? ती का करते? वाचा. भेटलं का? तीत अरे पुरुषांना भेटायला म्हणजे कठीण आहे. शारोनला भेटले पण शारोन वाचण्याच्या तयारीत नाही. ओके. अरे दुसरे तिताचं पत्र 2रा अध्याय 4वं वचन. जोरात 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 उभा राहून.
सासू आहे का? याकोब सासू आहे का? हा, आई आहे का घरात? काय खरं नाही, घरी गेल्यावर तुझं वरात वाचलंय. चेष्टा मस्करीचा विषय जर तिथलेले आहेत. वयोवृद्ध स्त्रियांनी तरुण स्त्रियांना आपल्या नवऱ्यावर आणि आपल्या मुलांवर प्रीती करायला शिकवावं. प्रिय बंधू भगिनींनो, आम्ही बाहेर काही केलं पण आमच्या घरातच नाही तर कसं होईल हो? मग आमची बाहेरची जी प्रीती आहे ना, म्हणजे आमच्या स्वतःवर आम्ही करत नाही, आमच्या जोडीदारावर करत नाही, आमच्या लेकरांवर जर आम्ही करत नाही, तर आमची बाहेरची सगळी प्रीती आहे ना, ही अवडंबर आहे. हा आमचा मास्क आहे, हा आमचा मुखवटा आहे. आम्ही जे करत आहोत ते आम्हाला लोकांनी चांगलं म्हणावं आम्ही करतो. प्रीती पापाची रास झाकते. प्रीती सगळं काही झाकून टाकते. प्रीती कृपा प्रीतीविषयी कोरिन्थिकरास पहिले पत्र 13 अध्याय तो म्हणतो प्रीतीचे गुणधर्म आहेत. प्रीती पापाची रास झाकून टाकते. शेवटचं उदाहरण सांगून थांबतो, प्रीती कशी असावी. ह्याच्यावरती एक छोटी फिल्म पण काही वर्षापूर्वी तयार झाली होती. एक मुलगा असतो, त्याचे वडील जज असतात आणि ह्या मुलाला असं वाटतं माझे वडील जज आहे, मी काही करू शकतो. आणि मुलांच्या त्याच्या मित्रांच्या आणि इतरांच्या संगतीत तो वाईट बनला असतो. एक दिवस ह्या मुलाकडून खून होतो आणि खून झाल्यानंतर त्या मुलाला असणाऱ्या त्या वकिलाच्या वडिलांच्या कोर्टामध्ये आणून उभा करतात. आणि त्या मुलाला असं वाटतं की वडील आता माझी बाजू घेऊन मला सोडवतील. आणि सगळं शहर त्या असणाऱ्या वडिलाकडे नजर लावून आहे. ह्याने खून केलाय सगळ्यांना माहीत आहे आणि सगळे बघतात काय करणार. आणि मग तो जो आहे तो सांगत असताना म्हणताना सांगतो, सगळे दोन्ही बाजूच्या सगळ्या आर्ग्युमेंट संपतात, सगळं संपलं, शेवटाला येतो आणि तो मुलगा त्या कठड्यात उभा राहतो, म्हणतो पप्पा मी तुमचा मुलगा आहे. लहानपणाची आठवण करा. पप्पा डायरीवर लिहित असतात त्या पेपर्सवरती, पप्पा पेन मोडला. मुलाला समजलं काय झालं. जज उभा राहून म्हणाले ह्याने केलेला गुन्हा सिद्ध होतो म्हणून ह्याला गळफास देणं गरजेचं आहे, ह्याला देहांत शिक्षा. बंधू आणि भगिनींनो, आम्ही ज्या प्रीतीपासून आहेत ना, कोण प्रीती करू शकतं माहिती आहे का? ज्याने देवाच्या प्रीतीचा अनुभव घेतलाय तोच करू शकतो. नाही तर आम्हाला तशी प्रीती करणं शक्य नाही. म्हणून पुन्हा उजळणी प्रीती जी आहे, अनकंडिशनल लव, मॅचलेस लव, ग्रेसफुल लव, सॅक्रिफिशियल लव, थिओसेंट्रिक लव. गॉड इज अ सोर्स ऑफ लव अँड लव इज ऑलवेज प्रॅक्टिकल. प्रिय बंधू भगिनींनो, ह्या नाताळामध्ये शोधा ह्या प्रेमाची गरज आणि प्रीतीची गरज कोठे आहे. कारण की देव आमच्याकडून नाताळामध्ये तीच अपेक्षा करतो. घरातले गोडधोड, घरातले रंगरंगोटी, घरातलं डेकोरेशन, वस्त्रप्रावरण, सोनं नाणं हे होत राहील, परंतु ते एखाद्या वर्षी थोडं कमी झालं तरी चालेल. पण कुणी आहे का की ज्याला मला सध्या देव आणि माझ्यावर केलेली प्रीती पुढं देणं गरजेचं आहे. प्रार्थना करूयात, सर्वजण उभा राहूयात. हे प्रभुदेवा, आम्ही तुझ्या नावाला धन्यवाद देतो, स्तुती करतो, उंचावतो. 2000 वर्षापूर्वी त्या बेतलेमाच्या लहानशा गावात, बेतलेम म्हटलेल्या लहानशा गावामध्ये, त्या दाविदाच्या नगरामध्ये प्रीतीने देहधारणा केली आणि परमेश्वरा त्यासाठी आम्ही धन्यवाद देतो. त्या प्रीतीच्या असणाऱ्या गोष्टीविषयी योहान 3 अध्यायाच्या 16 वचनामध्ये लिहितो आणि त्याचे पैलू तू आम्हालाच प्रगट केलेस. आमची प्रार्थना ह्या नाताळाच्या महिन्यामध्ये परमेश्वरा आम्ही तशाच प्रकारची प्रीती करावी अशी कृपा तू दे. आमचा सहाय्यकर्ता आणि पुढारी तो, मार्गदर्शक तो, त्याद्वारे तुझ्या नावाचं गौरव तू करून घे. परमेश्वर आम्ही प्रार्थना करतो, आमच्या कृतीच्याद्वारे, बोलण्याच्याद्वारे, जीवनाच्याद्वारे ख्रिस्ताने जे आमच्यावर प्रीती केली आणि तू जो प्रीतीचा उगम आहेस, ती प्रीती इतरांपर्यंत पोहोचवण्यासाठी तुझ्या पवित्र आत्म्याच्या द्वारे आमचा शिक्षक आणि मार्गदर्शक तो. आणि केवळ परमेश्वर आम्ही ते समजून घेऊ नये तर ते पीक यावं आणि आम्ही इतरांवर प्रीती करावी अशी कृपा आणि अनुग्रह तू.
आम्ही आमच्या स्वतःला प्रीती करण्यासाठी तुझ्याकडे समर्पित करीत प्रार्थना येशूच्या द्वारे मागतो म्हणून तो ऐक. आमेन. हे आमच्या स्वर्गातील पिता, तुझे नाम पवित्र मानले जाओ, तुझे राज्य येवो. जसे स्वर्गात तसे पृथ्वीवरही तुझ्या इच्छेप्रमाणे हो. आमची रोजची भाकर आज आम्हास दे, आणि जसे आम्ही आमचे ऋणी असरून सोडले आहे तसेच तू आमचे ऋणी आम्हास सोड, आणि आम्हास परीक्षित आणू नकोस, कारण की राज्य, सामर्थ्य आणि गौरव ही सर्व काळ तुझीच आहेत. आमेन. आता शांतीने जा आणि सुखाने राहा, म्हणजे देव जो बाप याची प्रीती, तारणाऱ्या प्रभू येशू ख्रिस्ताच्या कृपा आणि प्रेमळ पवित्र आत्म्याची सहभागिता आम्हातील प्रत्येकाबरोबर, देवाच्या सर्व लेकरांबरोबर आता आणि येशूचे दुसरेने होईपर्यंत असो.